सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पेटवर्धन आणि आपण कालपासून सुरू केलं आहे साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक. तर आजचा भाग सुरू करते. रात्र पहिली. सावित्री व्रत. आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृसंग म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर आणि पवित्र वाटतो. अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचं, अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय. त्या भ्रातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते. तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत आणि पवित्र झरा होय. गावात सर्वत्र शांतता होती. आकाशात शांतता होती. काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून येत होता. वारा मात्र स्वस्थ नव्हता. तो त्रिभुवन मंदिराला सारखी प्रदक्षिणा घालीत होता. आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामनं सुरुवात केली. माझ्या आईचं माहेर फार श्रीमंत नव्हतं, तरी सुखी होतं. माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. माझ्या आईचं माहेर गावातच होतं. माझ्या आईचे वडील फार कर्मठ आणि धर्मनिष्ठ होते. माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापांचं फार प्रेम होतं. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी, खरंच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयो, ती जगाची बयो होती, आई होती. माहेरची गडी माणसं, काणपिणी, पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू. ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे. माझ्या आईला 2 भाऊ आणि 1 बहीण होती. माझ्या आईची आई अत्यंत नियमित आणि दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचं लग्न लहानपणीच झालं होतं. सासर श्रीमंत होतं. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई. निदान ते तरी स्वतःला तसं समजत. आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते. पोत, पेट्या, सरीवाकी, गडे तोडे सारं काही होतं. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचं तिचं नाव यशोदा ठेवण्यात आलं होतं. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगलं लिहायला, चांगलं खायला होतं. एकत्र घरात कामही भरपूर असे. उत्साही परिस्थितीत, सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयाला मनुष्य कंटाळत नाही. उलट 4 धंदे करण्यात धन्यता मानतो, आनंद मानतो. मित्रांनो, माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने 17-18 वर्षांचे असतानाच जबाबदारी पडली घराची. कारण आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देवघेव तेच पाहत. आम्ही आमच्या वडिलास भाऊ म्हणत असू. लोक त्यांना भाऊराव असं म्हणत. आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित. खोत म्हणजे काय, भिकानं प्रश्न विचारला. श्याम म्हणाला, खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिनपगारी दलाल. त्याला काही मिळत नाही, रामनं विचारलं. हो, मिळते तर. सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ 1/4 हिस्सा खोताला मिळतो. खोत गावातील पिकांची आभावणी करतो, पिकांचा अंदाज करतो. याला पीक धरणं असं म्हणतात. एखाद्या शेतात पीक चांगलं नसलं तर चांगले लावतात. लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते. मग जप्ती प्रकरणे होतात. ठरल्या वेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी देखील पदरचेच पैसे देऊन भरले पाहिजे. आमच्या वराड नागपुराकडे मालगुजर असतात तसाच प्रकार दिसतो, भिका म्हणाला. गोविंदा उत्कंठतेने म्हणाला, पुरे रे आता तुमचे, तुम्ही पुढे सांगा. श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली. आम्ही वडवली गावचे खोत होतो. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. धो धो पाणी वाहत असे. दांड बांधून दुरून पाणी आणलेच होते. ते उंचावरून पडत असे. बागेत केळी, पोफळी, अननस लावलेले होते.
निरनिराळ्या जातीची फणसाची झाडं होती. कापे, बरके, अर्धकापे. तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हास मी दाखवीन. ती बाग म्हणजे आमचं वैभव, आमचं भाग्य असं म्हणत. परंतु गड्यांनो, ते आमचं वैभव नसून आमचे पाप होते. पाप क्षणभर हसते आणि कायमचे रडत बसते. पाप थोडा वेळ डोकं वर करतं, परंतु कायमचं धुळीत मिळतं. पापाला तात्पुरता मान, तात्पुरतं स्थान. जगात सद्गुण शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत आणि स्थिर सदैव तळपत राहतात. खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावं. बोलावले तर गेलं पाहिजे, नाहीतर खोताचा रोष व्हावयाचा. गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी, मिरच्या कराव्या, कणगरे, करिंदे, रताळी लावावी, भोपळे, कलिंगडे यांचे वेल लावावे. परंतु या सर्वांवर खोताची नजर असावयाची. खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणं यासारखं दुसरं पाप नाही. दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यांवर लोळावं यासारखा अक्षम्य अपराध नाही. माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कुठून आले? पाणीदार मोत्यांची नथ, खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती. त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य आणि अंगावरील बाळसं आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोटतोडे करण्यात आले होते. परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचं होतं. तो माझ्या आईला जागे करणार होता. माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही, परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे. कोणी ऐकलं नाही की त्यांना वाटे हे कुणबट माजले. कुणब्याला कुणबट म्हणावयाचे, महाराला म्हारडा म्हणावयाचे, अशी ही पद्धत ठरलेली. असे म्हणताना आपणच माजलो आहोत, सत्तांध झालो आहोत हे यांच्या लक्षातही येत नसे. वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला, तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता. खोतपणाच्या तोऱ्यात एखादे वेळेस वाटेल ते बोलून जात आणि अनेकांची मने दुखावली जात असत. पूर्वजांचीही पापे होतीच. पाप किंवा पुण्य काही मरत नाही. जगात काही फुकट जात नाही. जे पेराल ते पिकेल, जे लावाल ते फोफावेल, फळेल. एकदा काय झालं, ती अवसेची रात्र होती. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी 8 वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितलं. परंतु भाऊ म्हणाले, कसली अवस नि कसला शनिवार, जे व्हावयाचे ते होणार. प्रत्येक दिवस पवित्रच आहे. प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो. ते वडवलीस गेले. दिवसभर राहिले. 3 सांजा झाल्या आणि ते घरी परत जाण्यास निघाले. घरोब्याच्या एका म्हातारबाईंनी सांगितले, भाऊदा, 3 सांजा म्हणजे दैत्याची वेळ. या वेळेस जाऊ नका. त्यातून अवसेची काळ रात, बाहेर अंधार पडेल. तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल. येथेच वस्तीला राहा. कोंबड्याला उठून थंड वेळेस जा. भाऊंनी ते ऐकलं नाही. ते म्हणाले, म्हातारे, अगं पायाखालची वाट. झाली रात्र म्हणून काय झालं, मी झपाझप जाईन. दूध काढतात तो घरी पोचेन. भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता. फळणारी पापं चल, राहू नको म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एक जण भेसूर हसला. काहींनी एकमेकांकडे पाहिलं. भाऊ आणि गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे, संतांचे, सतीचे अश्रू चमकू लागले. वडवली गावापासून 1.5 कोसावर एक पर्या होता. पावसाळ्यात त्याला उतार होत नसे. तो पर्या खोल दरीतून वाहत होता. त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती. त्या झाडीत वाघसुद्धा असे. तेथून दिवसाढवळ्याही जावयास नवशिक्यास भय वाटे. परंतु भाऊ निर्भयपणे जात होते. त्यांना भीती माहीत नव्हती. भूतखेत, जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे. भाऊ दरीजवळ आले. एकदम शीळ वाजली. भाऊ जराचा पापले. पाप हे भित्र असतं. झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले. भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला आणि त्या सरशी ते मटकन खाली बसले. झटकन गडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यात आलं.
मांगाच्या हातातील सुरे चमकत होते. भाऊंच्या छातीवर मांग बसला. चर चर मान चिरायची ती वेळ. करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते. शेजारच्या भवनातून एक भुजंग फुत्कार करीत सणकन निघून गेला. मांगाचे तिकडे लक्ष नव्हते. इतक्यात एका म्हातारीने ओरड केली, अरे बामणाला मारलं, खोताला मारलं, धावा. ते मांगही जरा भ्यायले. भाऊ त्या मांगांना म्हणाले, नका रे मला मारू, मी तुमचं काय केलं, सोडा मला. ही अंगठी, ही सल्लेजोडी, हे 100 रुपये घ्या, सोडा मला. दीनवाणेपणाने त्या मांगांना ते विनवीत होते. म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असं दिसलं. कोणाची तरी चाहूल लागली. मांगांनी त्या अंगठ्या, ती सल्लेजोडी, ते 100 रुपये घेतले आणि पोबारा केला. ते मांग काही खरे खुनी नव्हते, त्या कामात मुरलेले नव्हते, पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते. त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती, प्रेम होतं. स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते. कोणी म्हणतात की जगात कलह, स्पर्धा हे सत्य आहे, परंतु त्या कलहाच्या मुळाशी, त्या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे. ते प्रेम संकुचित आहे एवढंच. सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे, युद्ध नाही, सहकार्य आहे, द्वेष व मत्सर नाही. असो, भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला. त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील आणि गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली. पालगडला पोलीस ठाणं होतं, तेथे वर्दी देण्यात आली. घरात बातमी येता साकांत झाला. साऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. घरात दिवे लागले होते, परंतु साऱ्यांची तोंडं काळवंडली होती. कस्सं खाणं आणि कस्सं पिणं, तेथे तर प्राणाशी प्रसंग होता. त्यावेळेस आम्ही कोणी झालेलं नव्हतो. आईला समजू लागलं होतं, बायकांना लवकर समजू लागतं. माझी आई ती सारी कथा आम्हास सांगे. आई देवाजवळ गेली. निर्वाणीचा तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला. ती म्हणाली, देवा नारायणा, तुला माझी चिंता, तुला सारी काळजी. आई जगदंबे, तुझी मी मुलगी, मला पदरात घे, माझे कुंकू राख, माझे चुडे अभंग ठेव, माझे सौभाग्य. नको आई, आई, यावर कुऱ्हाड नको पडू देऊ. मी काय करू, कोणतं व्रत घेऊ? देवा, माझी करुणा येऊ दे. तू करुणेचा सागर आहेस. येऊ दे हो घरी सुखरूपे, पाहीन त्यांना डोळे भरून. नांदू तुझ्या आशीर्वादे, सुखाने जन्मभर. मला दुसरं काही नको. नको थे दागिने, नको ती मोठी वस्त्र. कशाला मेली ती खोती? नको, मला काही नको. पती हाच माझा दागिना, तेवढा दे देवा. असं म्हणून आई विनवू लागली, रडू लागली. आईनं देवाला आळवलं, प्रार्थिलं, परंतु नुसती प्रार्थना काय कामाची? प्रत्येक गोष्टी त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईनं त्या रात्री सावित्रीचं व्रत घेतलं. मित्रांनो, जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत. राम आहे, हरिश्चंद्र आहे, सीता आहे, सावित्री आहे. तुम्ही इतिहास लिहा किंवा लिहू नका, सावित्री अमर आहे. स्त्रियांना सदैव ती धीर देईल, मृत्यूशी झगडण्याचं धैर्य देईल. मनुष्याचा पवित्र आणि निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो. माझ्या आईचं सौभाग्य आलं. भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचं व्रत करत. दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी 2 दिवस ती उपवास सुरुवात करी. घेतलेलं व्रत कधी सोडता येत नाही. या व्रतात वटपूजा करायची असते. आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळावयाचं. वटवृक्षाप्रमाणे कूळ वाढो, ते जगाला छाया देवो, आधार देवो. वटवृक्ष उंच वर जाऊन स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो, त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असो. सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे. मी त्यासंबंधीचीच एक आठवण सांगणार आहे. आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती. त्यावेळेस मी 8-9 वर्षांचा असेन. सावित्री व्रताला आरंभ होणार होता आणि माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या असतात. आईला जरा चालले तरी घेरी येत होती.
आईने श्याम अशी हाक मारली. मी तिच्याजवळ गेलो आणि विचारलं, काय आई, काय होतं, पाय का चेपू? आई म्हणाली, पाय नको रे चेपायला, मेले रोज चेपायचे तरी किती, तू सुद्धा कंटाळला असशील हो. पण मी तरी काय करू? आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटलं. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, श्याम, तू दिवसभर काम करून दमतोस हो, पण उद्यापासून तुला आणखी एक काम 3 दिवस करायला सांगणार आहे. करशील ना तू बाळ? कोणतं काम? आई, मी कधी नाही म्हटलं आहे का? मी म्हटलं. आई गईवरून म्हणाली, नाही, तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस. हे बघ, उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाही. मला भोवळ येईल. कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन, पूजा करीन, 3 प्रदक्षिणा घालीन. बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ. असं म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ आणि करुण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले. आई, माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील? मी विचारलं. चालतील हो बाळ. देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही. त्याला सारं समजतं, कळतं. तू म्हणजे मीच नाही का? अरे, तू माझ्या पोटचा गोळा, माझाच जणू भाग, माझेच तू रूप. तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी, आजारी आहे हे देवाला माहीत आहे. आई म्हणाली, पण मला बायका हसतील. मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुलं मला बघतील आणि शाळेत आहा रे बायको असं म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते. मी नाही जाणार. शिवाय शाळा बुडेल, मास्तर रागावतील, अशा अनेक सबबी मी सांगू लागलो. आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली, श्याम, आईचं काम करावयास कसली रे राज? हे देवाचं काम. हे करीत असता तुला कोणी हसलं तर तेच वेडे ठरतील. देवाचं काम करावयास लाजू नये. पाप करावयास माणसानं लाजावं. आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. देवाचे काम करावयास लाजू नको. पाप करण्याची लाज धर. थोर शब्द. आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल या शब्दांची किती जरूर आहे. देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारतमातेच्या कामाची आम्हास लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे आणि असत्कर्म करण्यात प्रौढी आणि संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही स्थिती. मी आईच्या पाया पडलो आणि म्हटलं, आई, जाईन हो मी. कोणी मला हसो, कोणी काही म्हणो, मी जाईन. पुंडलिक आईबापांची सेवा करून मोठा झाला. देवाला बांधून अंटा झाला. तुझे काम करून मला तुझा आणि देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागावले, त्यांनी मारले तरी चालेल. आई, तुला माझा राग आला होय? तुला वाईट वाटलं? असं केविलवाणेपणाने मी विचारले. नाही हो बाळ, मी तुझ्यावर कशी रागवायन? मला तुझ्यावर रागावता येत नाही हो श्याम, आई म्हणाली. गड्यांनो, मी घरी असलो आणि वटसावित्री जर असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही. पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज वाटायला नको. मंडळी, आज इथे आपण थांबणार आहोत. किती छान गोष्ट आहे. पाप करताना लाज वाटू दे आणि चांगलं काम करताना लाज वाटू नको. किती सुंदर शिकवण आहे ही. उद्या आपण पुढच्या भागासह भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.